ये अरे पोशा चालू करा सामना चालू करा. चला 95 मिनिटाची आपण सामन्याला सुरुवात करा. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये इंटर होत आहे राम आणि नरेंद्र. तर सलामी गोलंदाज पंडित गुळवी. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकाचा गोलंदाज पंडित. निर्धारित 4 ओव्हरचा सामना. यानंतर कोणची मॅच आहे बघ ना. यांची लावून नाही तर लावून टाकू. ओके. क्षेत्ररक्षणाची मला वाटतं कमतरता आहे. जोशी इलेवन दावड संघाकडे 10 क्षेत्ररक्षक फक्त अवेलेबल आहेत. या अनुषंगाने संघाला देखील पॅनलाइज केलं जातं. 2 धावांची पॅनल्टी ओव्हरच्या नंतर आम्ही ॲड करतोय. पहिला चेंडू थोडासा अवांतर आपण पाहतोय. आउट ऑफ दी लेग स्टंप. हॅलो थोडासा आवाज दे ना. हॅलो. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर पंडित. चेंडूला थोडासा स्टेअर केला. चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनला इनफिल्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण होतं. एक धाव घेण्याची संधी होते. एका धावाने स्वतःचं अकाउंट ओपन करतो राम. तर संघात धावसंख्या मात्र एक धावाने पुढे सकते 2. बिनबाद 2 ओव्हर क्रमांक पहिले प्रगतीपथावर आहे. चालू सामना 2 दिग्गज संघामधून मित्र आपण पाहतो. एका बाजूला जोशी एन भादवाड या संघटनेचे विद्यमान अध्यक्ष मनोहरजी जोशी यांचा संघ. तर दुसऱ्या बाजूला स्वस्ताक अध्यक्ष सन्मानित प्रतापजी पाटील साहेब यांचा संघ. बॅक टू बॉलर मारा. आपल्या फळतून चेंडू सुंदररित्या कलेक्ट केला जातो आणि महत्त्वाची पहिली विकेट. नरेंद्र पाटील याची खेळी मात्र संपुष्टात. नरेंद्र तरे याची खेळी मात्र संपुष्टात. त्यांची नाही का जमणार. जर नसतील तर मग यांची खेळू आता. गुंदवली संघ कुठे जाऊ नका बोलू. जाऊ नका कुठं पण. हॅलो. नेक्स्ट नो बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो लालचंद. वन साईडचा अतिशय चांगला फटका. चेंडू जातो मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमधून रविकानेच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण झालं. एक धाव घेण्याची संधी मात्र फलंदाज झाली आणि एका धाब्याने राणाल संघाची धावसंख्या एकने पुढे सकते. धावसंख्या होते ती 3. चेंडूला थोडंसं ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं होतं. निर्धाव चेंडूची सांगतो ते धावसंख्या स्थिर आहे. वेगवान चेंडू बीट करतो फलंदाला. एक निर्धाव चेंडूची सांगता होते धावसंख्या स्थिर आहे. एक बाद 3 पहिलं प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज पंडित गुळवी. चेंडू मात्र थोडासा स्वर आहे. आउट ऑफ दी ऑफ स्टंप. पंच देतील वाईटचा इशारा. एक धावीचा निर्बाळ. धावसंख्याकडे पुढे सकते 5. 4 का धावसंख्या 4. 1 बाद 4 ओव्हर क्रमांक पहिलं. यस फलंदाज बाद. राम याचीकडे मात्र संपुष्टात.
कडी तंबूच्या आश्रयाला आहेत. आणि पॅनल्टीच्या 2 धावा ॲड करतो. चला पॅनल्टी जी आहे जोशी संघाला ती आम्ही ॲड करतोय. या 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सकते धावसंख्या होती ती 6. कॅप्टन बॉलरचं नाव गुरुने बॉलरचं नाव विचारा. सतीश पण नाही. दिलीप बॉलरचं नाव संतोष. ओके. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका लालचेनेच्या बॅटमधून सरला चेंडू होतो मिड विकेटला चांगले क्षेत्रक्षण मैदानाच्या आतमधून मात्र मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. एक धावेने संघात धावसंख्या 7 वर पोहोचते. ओर क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. 2-7. वेलकम प्रल्हाद नाईक. वेलकम संजू. ईगल स्पोर्ट्स खाडी या संघाचे एक नामांकित क्रिकेटर आमचे परममित्र आहेत. प्रदीप आहे का? प्रदीप आणि सिनियर प्रदीप कांगडे सिनियर आणि या प्रल्हाद. सन्माननीय प्रदीप तांगडी आणि प्रल्हादजी तांगडी यांचं या ठिकाणी शुभ आगमन. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं मनापासून स्वागत. कित्येक वर्ष कित्येक मैदाने ज्यानं गाजवली. ज्युनियर नाही तो सिनियर. तो सिनियर आहे प्रदीप. तो ज्युनियर आपला. पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर संतोष लेफ्टन ओव्हरचा मार करताना गोलंदाज. चेंडूला स्वीप केलंय. चेंडू नॉनस्टॉपला जातोय. एकच धाव. या एका धावेने संघात धावसंख्या 1 ने पुढे सध्या धावसंख्या होती ती 8. वेलकम. खऱ्या अर्थानं 40+ मधून कित्येक मैदान या खेळाडू गाजवलेली आहेत असे आमचे परममित्र प्रल्हाद. त्यानंतर आमचे प्रदीप भाऊ. वेलकम. ऑन साईडचा फटकास. चेंडू जातोय डीप लॉंगॉनला चांगलं क्षेत्रक्षण मैदानाच्या आतमधून. धाव मिळते फक्त आणि फक्त 1. 9. चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधताना तो फलंदाज झाला. एक निर्धाव चेंडूची सांगता. चालू सामन्याचा अपडेट पाहिलं तर खऱ्या अर्थानं राणाल संघ थोडासा बॅकफुटला साजेशी कामगिरी मैदानाच्या आतमधून या फलंदाज साधता येत नाही आहे. स्कोरवर सध्या धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 9. 10 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धावा आहेत त्या 9. नंदकिशोर खारबाव संघ देखील मोठ्या ताकदीनिशी या मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. संघाचा कॅप्टन इन अदर्स टीम तुमचं देखील मनापासून स्वागत. योगेश भाऊ आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. सुनील भाऊ आपण देखील या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर तुमचं देखील मनापासून स्वागत. आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. 11. धावसंख्या 11. धावसंख्या 11. 2 ने पुढे सकते धावसंख्या होती ती 11. चला मिनेश 11 कारिवली. चेंडूला सुंदरसं फ्लिक केलं. ऑन साईडला चेंडू जातो ॲडिश. लॉंगॉनला चांगलं क्षेत्ररक्षण. 1 कंप्लीट आणि दुसरीच्या प्रयत्नामधून लालचंद याची खणी मात्र संपुष्टात. 1च धाव कंप्लीट. 2 ओव्हर 12. तर षटक क्रमांक दुसरा सामना 2 षटकांची आणि धावसंख्या होती फक्त आणि फक्त 12. प्रतिओव्हरचा आपण साधारण विचार केला तर फक्त आणि फक्त 6 धावांची सरासरी.
मोठे फटक्याने आपलं अकाउंट ओपन करणारा फलंदाज, पुन्हा एकदा गोलंदाज रविकांत. एक सिंगल कंप्लीट केली जाते. या एक धावेने संघ धावसंख्या होती ती 14. वेलकम मंगेश. निमेश ना, मिनेश 11 कारिवली या संघाचे कॅप्टन आम्हाला जॉईन झालेले आहेत. चला खारबाव संघाचे कॅप्टन आपण देखील या. वेलकम वेलकम सुस्वागतम. मग काय विषय आहे का तो आता? काटेवालं नाव 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 देतात खेळायला तिकडे गेले. एक 2 धाव घेण्याची संधी. या 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सरते. धावसंख्या होते ती धावसंख्या होती ती 16. ओव्हर क्रमांक तिसरं संपते 3 षटकांच्या अंती. थोडासा बॅकफुटला आपण संघ पाहतो. साजेची कामगिरी स्कोरबोर्डवर या संघाला आतापर्यंत साधता आलेली नाही आहे. अजूनही उर्वरित शेवटचं ओव्हर बाकी आहे आणि बघूया येणाऱ्या 7 चेंडूमधून हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. शेवटचा अंतिम ओव्हर प्रगती पथावर आणि गोलंदाज येतोय सतीश. शेवटचा अंतिम ओव्हर प्रगतीपथावर. यस फलंदाज पंक्या दा. चौथी मॅच आमची. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय नामदेव. आणि पहिला चेंडू पेस करताना अतिशय कमालीचा फटका सजलाय. नामदेवच्या बॅटमधून चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. ज्या धावांची गरज संघाला त्या धावा नामदेवच्या बॅटमधून आपण पाहिल्या. पहिला चेंडू पेस करताना सुरेख सुंदर अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका. या 6 धावांनी स्वतःचा अकाउंट देखील ओपन करतोय आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या देखील पुढे सरकते ती 22. मधून चेंडू जाईल सीमाच्या बाहेर चौकार. काय कमालची फलंदाजी. रॅकेट बाजूला ठेवला था.
सलग 2 चेंडूमधून 10 धावा. फलंदाज नामदेवच्या बॅटमधून सुरेख सुंदर पद्धतीने उत्तम दर्जाची फलंदाजी. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू म्हणता येणार नाही. खराब चेंडूची फेक झालेली आहे. पंच वाईटचा इशारा करतात. एक अवांतर धाव. या अवांतर धावणी संघात धावसंख्या 27. आता मात्र एक चांगल्या लक्षाकडे वाटचाल करताना संघ आपण पाहतो राहणार. चेंडूला आता वारंवार चुका देखील मैदानाच्या आतमधून संतोष सतीशाच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय स्क्वेअर मारा. धावसंख्या 28. चेंडूला ऑन साईडला उचलला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष. यस, वेल जज कॅच. चांगला झेल कार्य केला जातो संतोषाच्या माध्यमात आणि महत्वाचा फलंदाज नामदेव याची कडे मात्र संपुष्टात. नरेश बॅट्समॅन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो नरेश. अजून उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 2 चेंडू पेस करण्याची जबाबदारी नरेशच्या. मात्र पहिला चेंडू पेस करताना फलंदाज थोडासा बीट झाला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. आता शेवटचा अंतिम चेंडू देखील बाकी आहे. तो देखील पेस करण्याची जबाबदारी नरेशच्या खांद्यावर. आणि बघा शेवटच्या चेंडूमधून नरेशच्या बॅटमधून काही धावा येतील का हा थोडासा प्रश्नचिन्ह आहे. गोलंदाज साठी सज्ज. अतिशय चुकीची गोलंदाजी. उलट बरे केलं नाही का आकाराला. चेंडूला थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो शॉर्ट पॉइंटला. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2च धावा. या 2 धावांनी संख्या धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 31 आणि विजयासाठी 32 धावांचं एक मापक लक्ष. जाऊया तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा टॉस बॉक्स मधून काय 2 दिग्गज संघामधून पुढील सामन्याचं नाणेफेक. एका बाजूला योगेश पाटील फॅम टीम नंदकिशोर खारबाव, तर दुसऱ्या बाजूला मिनेश एलमान कारिवली. सन्माननीय प्रल्हादजी तांगडे आणि प्रदीपजी तांगडे यांच्या शुभ हस्ते आपण हे टॉस करणार आहोत. वेलकम दोन्ही मान्यवरांचं टॉस बॉक्समध्ये करूया आपण स्वागत. मित्रांनो, आपण आहोत स्वागत कंस्ट्रक्शनला समर्पित केलेल्या टॉस बॉक्समध्ये. वेलकम दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित होत आहेत. मिनेश 11 कारिवली आणि सन्माननीय उपाध्यक्ष साहेबांचा संघ योगीजी पाटील यांचा संघ नंदकिशोर खारबाव. आणि आपले जुने खेळाडू आपल्याला पुन्हा एकदा मिळतात त्याबद्दल आम्हाला आनंदच आहे. प्रल्हाद तांगडे आणि प्रदीप तांगडी दोन्ही जबरदस्त खेळाडू. आणि ज्या संघाने मित्रांनो तब्बल 23 फायनल या नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये गेल्या 12 ते 13 वर्षामध्ये मारल्या आणि एका सीझनमध्ये 7 फायनल मारण्याचा विक्रम जो होता तो पिंपळनेर संघाच्या नावावर आहे. आणि 23 फायनल मारण्याचा विक्रम जो आहे तो तांगडी ब्रदर्स म्हणजे खार्डी संघाच्या ईगल स्पोर्ट खार्डी संघाच्या नावावर आहे. आणि त्यांचेच हे 2 खेळाडू आपण पाहतोय टॉस करताना. छापा असं म्हणणं आहे खारबाव संघाच्या कॅप्टनचं, मात्र त्यांच्या अगेन्स्ट जातं कॉल. काटा पडतंय. दोन्ही मान्यवरांना खूप खूप शुभेच्छा. प्रल्हाद भाऊ, आपण व्यासपीठावर जा पुन्हा एकदा. आपल्याकडे वेळ आहे तर मंगेश, टॉस जिंकल्याबद्दल अभिनंदन. निर्णय काय आहे? आम्ही फिल्डिंग करू. आम्ही मंगेश, ॲज अ कारिवलीची एक टीम तुम्ही खूप चांगला परफॉर्मन्स करत आहेत, परंतु कुठे ना कुठे पहिल्या दुसऱ्या सामन्यातून पुढे जात नाहीत. या स्पर्धेमध्ये एक चांगल्या कॉन्फिडन्समध्ये आलात? हो, नक्कीच. बघूया, जे आता खेळ 100% द्यायला लागतील तेव्हा आम्ही जिंकू शकतो. मंगेश, ॲज अ कॅप्टन तू तुझ्या संघ सहकाऱ्यांना काय सांगशील?
प्रत्येकाने आपला 100% द्यायचा प्रयत्न करा, कारण की प्रत्येक फिल्डरवर मॅच आहे. एकाने तरी गडबड केली तरी मॅच हारू शकते. आणि या स्पर्धेविषयी काय बोलशील? स्पर्धेविषयी सांगायचं तर खूप चांगलं असं आयोजन केलेलं आहे तांगडी ब्रदर्सनी. निर्णय काय आहे? आम्ही फिल्डिंग करू. धन्यवाद. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. नंदकिशोर खारबाव संघाचे कॅप्टन माझ्या जोडीला. टॉस हरलात, महत्त्वाची होती टॉस तुमच्यासाठी? टॉस अजिबात महत्त्वाची नव्हती, कारण आम्ही बॅटिंगच घेणार होतो. एक काळ असा होता, मला माहीत आहे, नंदकिशोर खारबाव संघ म्हणजे या संघटनेतील एक दादा संघ. योगेश पाटील भाऊंनी इतका संघ मजबूत केला होता की प्रत्येक वर्षी हा संघ टॉप 5मध्ये असायचा. कुठंतरी बिनसतं असं वाटतंय यावर्षी? यावर्षी सरावासाठी आम्हाला मैदान उपलब्ध नाही आहे. आता थोडासा चालू झालेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही पुन्हा एकदा रेंजमध्ये येण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे एक चांगला सामना आम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच. तुमच्या संघालाही खूप खूप शुभेच्छा. टॉस मित्र जिंकलेले आहे विनेश 11 कारिवली संघाचे कॅप्टन मंगेश यांनी आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आमंत्रित केलेले नंदकिशोर खारबाव संघाला प्रथम बॅटिंगसाठी. बॅक टू कॉम्बॉक्स. सोहेल, सामन्याला सुरुवात होत आहे. सामना पहिला आपण बघितला गंगामाता गुंदवली आणि छत्रपती शिवाजी महाराज वडोनगर संघामध्ये. गंगामाता गुंदवली संघ विजयी ठरला आणि आता मात्र सामना पाहतोय अध्यक्ष वर्सेस संस्थापक अध्यक्ष असा. 32चं टार्गेट आहे राणा संघाने. 32चं टार्गेट भादवड संघासमोर ठेवलेले. सलामीची जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. पंडित आणि नरेश 24मध्ये करायच्यात 32 धावा. यानंतर पुढचा सामना कारिवली वर्सेस खारबाव. अडोस पडोस की लढाई असेल. कारिवली संघाने टॉस जिंकलेले विनेश 11 कारिवली आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा घेतलेला निर्णय. आज अग्निपरीक्षा असेल नंदकिशोर खारबाव संघाची, कारण बरीच वर्षे या संघाला आपण टॉप 5मध्ये बघितला, पण आता कुठे ना कुठे हा संघ थोडा बॅकफुटला आपण पाहतोय. परंतु जर तुम्हाला उंच भरारी घ्यायची असेल, पुढे जायचं असेल तर 2 पावलं मागे यावं लागतं. पहिला चेंडू बॅकफुटला गेले फलंदाज. बघा, सकाळपासून आपण जर बघितलं ना तर एकाही बॅटमॅनला कटचा फटका, स्क्वेअर कटचा फटका किंवा फ्लॅशी स्क्वेअर कटचा फटका मारता आलेला नाही आहे. कुठंतरी असा एक पॉईंट आहे गुडलँड स्पॉटवर जिथे बॉल पडल्यानंतर अचानक उसलतो आणि त्यामध्ये बॅकफुटला तुम्ही गेले, मारण्याचा प्रयत्न केला तर अचानक आणि मग बॉन्स आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. फ्लिक केलेला आहे, चांगला फटका आहे. इथे चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. बघूया काय घडलंय नक्की. पंचांचा अजूनही इशारा मात्र चांगला फटका होता. तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली. लेग स्टंप्सवर चेंडू फ्लिक केला. अगदी विराट कोहलीच्या अंदाजाने, अगदी वीरेंद्र सेहवागच्या अंदाजाने हा फ्लिकचा फटका मारला होता. बघूया नक्की काय घडलंय. चौकार की षटकार, पंच निरीक्षण करतील आणि त्यानंतर निर्णय देतील. जर अँगल असला तरच निर्णय असेल. आम्ही देऊ पंच, नाही तर त्यानंतर तुम्ही विचार विमर्श करून स्वतः निर्णय द्यायचे आहे. बाउंड्री आहे, चौकार आहे. अँगल आपल्याला मिळालेला आहे.
आणि या चौकाराने धावसंख्येला सुरुवात होते 4ने. आधीच शपल होऊन राहिलेलं आहे फलंदाज. इथे काय घडलंय, फलंदाज बराच काळ खेळपट्टीवर उभा होता. चेंडू तर डॉट गेला होता, परंतु सिंगल बाईकच्या रूपाने आली. 5 धावा धावफलकावर लागतात. 32चं टार्गेट आहे आणि हे 32चं टार्गेट पूर्ण करण्यासाठी पहिल्याच चेंडूवर घणाघाती सुरुवात केली बॅट्समन. दुसऱ्या चेंडूवर सुरुवात केली होती बॅट्समन पंडितने. 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. 5 धावा आलेले आहेत. चांगली सुरुवात भादवड संघाची. काल जोशीलन भादवड ए संघ टॉप 3 मध्ये पोहोचलेला आहे. हलक्या हाताने चेंडूला फक्त ढकललेला आहे. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पिछा करतायत. चांगला फटका आहे. त्यानंतर आपण पाहतोय की ओव्हरथ्रो, परंतु धाव एक्स्ट्रा मिळणार नाही आहे. पहिलं षटक मार्ग असते आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत धावा 10 धावा, दुहेरी अंकामध्ये 10 धावा होत आहेत. 32चं टार्गेट असताना पहिल्या षटकात मी तर म्हणेन एक चांगली सुरुवात मिळालेली आहे भादवड संघाला. दोन्ही भादवडचे संघ अगदी फॉर्ममध्ये आहेत. एज लागली, शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू गेला, एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने 11 धावा धावफलकावर लागल्या. पहिले षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 11 धावा म्हणजे एक चांगली सुरुवात. आपण पाहत आहेत तांगडी ब्रदर्स चषक 2026 ही महत्त्वाची आणि अतिशय दिमागदार मोठी स्पर्धा. आणि कमिंग सूनमध्ये यानंतर आपण पाहणार आहोत 2 समालोचकांची स्पर्धा. एक संदेश वखारे आणि त्यानंतर मोहनदादा भोईर. चाय विथ खारी, चाय के साथ खारी. डीडी ग्राउंडवर खेळण्याची खूप नवीन 40+ खेळाडूंची इच्छा होती आणि संदेश वखारे यांच्याकडून ती पूर्ण केली गेलेली आहे. येत्या बुधवार, गुरुवार, शुक्रवार आपण ती मोठी स्पर्धा पाहणार आहोत. ज्या संघांना सहभाग नोंदवायचा असेल तर निश्चितच सचिव, सहसचिव यांच्याशी संपर्क साधायचा आहे. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाज पंकज येतोय. पंकज जबरदस्त हा क्रिकेटर. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग. शरीराने थोडा जाडजूड आहे, परंतु त्याची चपळता जबरदस्त आहे. त्याचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स आणि त्याचा खेळ. पहिला चेंडू हॉपवाली दिली होती. फ्लायटेड चेंडू होता पंकजचा. मी तर म्हणेन की रिव्हर्स स्वीपच्या फटक्यासाठी हा चेंडू योग्य निवड नव्हती या चेंडूची. पंकजने चांगली सुरुवात स्वतःसाठी केलेली आहे. दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवर डॉट, आत्मविश्वास वाढवणारा चेंडू. हा फुलटॉस आहे, परंतु चेंडू नो मॅन्स लँडमध्ये पडतोय. खाली क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय. 2 धावा तर पूर्ण झालेल्या आहेत. धावतायत क्षेत्ररक्षक चेंडूवर. आता मात्र तिसरी धाव घेताना फलंदाजांची धमचाक.
ना 1-2 मॅचेस खेळलं ना त्या दिवशी काही त्रास होत नाही, खाऊन पिऊन तो दिवस जातो. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा उठण्याची वेळ येते ना तेव्हा खरी कसोटी लागते. तिकडे आपली मिसेस सांगत असते, अहो उठा उठा. उठा कुठे, इथं दादूच थकले, अशी परिस्थिती असते. 40+ क्रिकेट खूप मजेदार क्रिकेट आहे मित्रांनो. मैदानाच्या बाहेर असताना आपण सांगतो असं धावा तसं धावा, असं खेळा तसं खेळा. जो खेळपट्टीवर मैदानात खेळतो त्यालाच समजते. धावसंख्या 13 झाली आहे. न्यू बॅट्समन पंकज न्यू बॉलर पंकज आहे आणि फलंदाजीसाठी मात्र न्यू बॅट्समन संतोष. पंकज लॉफ्टेड शॉट आहे, हवेमध्ये चेंडू जाईल का सीमारेषेच्या बाहेर. यस, जबरदस्त फटका, संतोषच्या बॅटमधून स्टँड अँड डिलिव्हर षटकार. मास्टर आज इन फॉर्म आहेत. भले काही बॅट्समन आउट ऑफ फॉर्म आहेत, परंतु डीजे मास्टर काल पण इन फॉर्म होते, आज पण आणि उद्या पण असणार आहेत. डेंजर झोन मध्ये चेंडू गेला होता मी तर म्हणेन. शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग, डेंजर झोन आहे तिथे. उद्या आमची मॅच आहे आणि माझी जागा तीच आहे. आताच अनुभव घेऊन ठेवतोय. क्रिकेट ना मित्रांनो एन्जॉयमध्ये खेळा. आता 40+ झालो आपण, किती सिरियस खेळणार आहोत. अपडेट शॉट, क्षेत्ररक्षक स्वतः बनतो यष्टीरक्षक. यस, जबरदस्त कॅच, अंदाज घेतला होता, शेवटपर्यंत नजर ठेवली होती आणि संतोषची खेळी संपुष्टात. असोत जयेश पाटील असोत, आताचं क्रिकेट ना मित्रांनो खूप ग्लॅमर झालेलं आहे. क्रिकेटला ग्लॅमर आलेलं आहे. आपल्या काळात जर असं क्रिकेट असतं ना तर आपल्या 40+ मधले कित्येक तरी असे खेळाडू आहेत जे ISPL पर्यंतही पोचले असते. परंतु तेव्हा आपले आयुष्य म्हणावं लागेल, तारुण्य म्हणावं लागेल, शेतामध्ये खेळून गेलं. थोपेल्याच्या बॅटी, फळीच्या बॅटी, टेकल्यांचे स्टंप आणि भेंडीचे स्टंप, ते क्रिकेटच खूप वेगळं होतं. लॉफ्टेड शॉट आहे, स्लॉग स्वीप केलेला आहे, चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. उग्या पंचांचा अजूनही इशारा आलेला नाही. यस, षटकार. मध्ये 7 धावा, समीकरण थोडं सोपं आहे. 7-12. मिडल ऑफ बॅट घेतलेलं आहे. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आल्यात 2 धावा. अगदी आरामात सहज सामना जिंकण्याकडे आगेकूच करत आहेत
बॅट्समन. आजचे दोन्ही सामने जबरदस्त झाले. बॅटिंग काहीशी कोलमडली गेली छत्रपती शिवाजी महाराज वडोनगर संघाची आणि त्यानंतर यश सामना फिनिश झालेला आहे. अभिनंदन अध्यक्ष साहेब, अभिनंदन खास करून मोरे भाऊ. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पंडित गुलबी. चला लगेच आपण मॅन ऑफ द मॅचसाठी यायचे. हार्डलक विलासमूर्ती राणाल, हार्डलक संस्थापक अध्यक्ष साहेब आणि हार्डलक ऑल टीम. मॅन ऑफ द मॅच हेमंत पंडित आपण यायचे. 17 धावा, 2 विकेट, अष्टपैलू कामगिरी. कारिवली संघ आपला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. कारिवली संघ प्रदीप तांगडे यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारतील पंडित. यस, जाऊया आपण व्यासपीठावर. आपले काही जुने मित्र आपल्याला भेटत आहेत, त्यांची भेट होते. दोन्ही प्रदीप इथे आहेत, प्रल्हाद आहेत. विष्णू दादा इथे आहेत. त्यांचं सर्वांचं आपण करूया स्वागत आणि सन्मान. प्रदीप भाऊ एवढं बोलतोय तरी तुम्ही मनावर घेत नाही. या एकदाच आमच्या संघटनेमध्ये, आपल्या संघटनेमध्ये पोरा बघा आजूबाजूची. स्वागत आणि सन्मान आपण सर्वात प्रथम प्रल्हाद तांगडे यांचं करूया. सन्माननीय धर्मेंद्रजी तांगडे यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे 1 मॅन शो सर्वा फोकस मॅन प्रल्हाद तांगडे यांचं स्वागत आणि सन्मान धर्मेंद्रजी तांगडे यांच्या शुभ हस्ते करीत आहोत आपण. प्रेमाची उपहार शाल, या स्पर्धेचा सुगंध वाढवणारं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आयुष्यभर आठवण राहावी असं सन्मान चिन्ह आपण त्यांना बहाल करतोय. धन्यवाद प्रल्हादजी, आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. त्यानंतर प्रदीप तांगडी, खरं तर ज्युनियर प्रदीप तांगडे असं म्हणावं लागेल त्यांना. ही पूर्ण टीमच या ठिकाणी उपस्थित आहेत. ईगल स्पोर्ट खार्डी, प्रदीप तांगडी यांचं, ज्युनियर प्रदीप तांगडी यांचं स्वागत आणि सन्मान आपण करतोय धर्मेंद्र तांगडी यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर स्वागत आणि सन्मान सिनियर प्रदीप तांगडी यांचा आपण करणार आहोत. तर प्रदीप तांगडी, सिनियर प्रदीप तांगडी यांचं स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करतोय धर्मेंद्रजी तांगडे यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर विष्णूभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही आपण करूया स्वागत आणि सन्मान.
स्वागत आणि सन्मान विष्णुभाऊ यांचा आपण करत आहोत. धर्मेंद्रजी तांगडी यांचे हे मित्रवर्ग आहेत आणि कधीही